साईटवर रॉ मटेरियलची ऑर्डर पोहोचली आहे ना? ओके ओके. हा, तुम्हाला पण हॅपी दिवाळी. रेवा, कुठे होतीस? आणि बरीच खुशीत दिसतेस. काय घडलंय काय? काही नाही. तो हार का काढलास? तुला आवडत नाही का? नाही रे, असं नाही. मग सगळ्यांसमोर मिरवायचं सोडून काढून का टाकलास? अनय, राजगादीवर बसल्यानंतर मला असं वाटतंय की मी स्वतः काहीतरी बदल करावे. ते सगळं मला दिसतच आहे, पण नक्की काय करायचं तुला? मी दागिने घालणं कमी करणार आहे. हे काय अचानक? तुला काय भीती वगैरे वाटते का अचानक? की राजवाड्याच्या किल्ल्या तुझ्या हातात आल्यापासून तू उठसूट स्वतःसाठी दागिने करत सुटशील? तसं नाहीये रे, पण आपण बदल नको का करायला? मला सांग, गावकऱ्यांना अजूनही आपण परके का वाटतो? त्याला कारण आहे आपलं राहणीमान. आपला पेहराव त्यांच्यापेक्षा इतका वेगळा आहे की ते कधीच आपल्याला त्यांच्यातलं एक मानत नाही. पण रेवा, ते आपल्याला त्यांच्यातलं एक कधीच मानणार नाहीयेत, कारण त्यांना माहितीये की आपण सरनोबत होत ना. आहोत ना आपण सरनोबत, पण त्याआधी मी त्यांच्यातल्याच एका सावकाकूची नात आहे आणि तेही अजूनही विसरलेले नाहीये. फरक इतकाच आहे की या झगमगाटात त्यांना त्यांची रेवा दिसत नाहीये. तीच मला दाखवून द्यायची आहे. म्हणजे मला त्यांचे प्रॉब्लेम्स कळू शकतील, मी ते सॉल्व्ह करू शकीन. कमाल आहे तुझी. एक स्त्री असून सुद्धा ह्या दागिन्यांच्या मोहापासून दूर राहणार आहेस. अनय, बायका दागिने घालतात ते फक्त नटण्यासाठी नाही, त्यात सुद्धा एक जबाबदारी असते. म्हणजे जर अडचण आली तर ती एक केलेली इन्व्हेस्टमेंट असते. बाई कितीही अडाणी असली ना तरी सुद्धा एवढी इकॉनॉमी तिलाही कळते. देवाच्या कृपेने सरनोबतांवर कधीही अडचण आलेली नाही. त्यांच्याकडे सगळंच आहे, माणसं जोडणं फक्त बाकी आहे. आपल्या परिवाराची माणसं. आपल्या परिवाराचीच नाही, या गावाची सुद्धा. अनय, हे गाव सुद्धा आपलंच एक कुटुंब आहे असं समजून आपण दोघे काम करूया. जसं तू म्हणशील तसंच होईल रेवा. जेव्हा तू माझ्या आयुष्यात आली आहेस ना, एक रोषणाई हो, दिवाळीच्या लाखो दिव्यांसारखी, आकाशाला उजळून टाकणाऱ्या रंगीत आतिषबाजी सारखी. आणि तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची मंगलमय दिवाळी झाली रेवा. आणि ही दिवाळी कधीच संपणार नाही, कधीच नाही. रेवा. साहेब, अहो हे काय करताय तुम्ही? आता तुम्ही इथे नाही बसायचं. नाही म्हणजे आता इथे जहागीरदार बसणार, अशीच परंपरा आहे. आणि प्रत्येक नियम हा पाळलाच गेला पाहिजे असं तुम्ही म्हणता. बरोबरच आहे की हो तुमचं. आमचं जरा चुकलंच बघा. सवयीप्रमाणे आम्ही इथे. ठीक आहे, आम्ही. आऊसाहेब, काय करताय? बरोबरच आहे की हो त्यांचं. आता ही जागा अनयराजेंची, ते राजगादीवर बसलेत ना, आम्ही बसू की हो कुठेही. नाही आऊसाहेब, ही जागा नेहमीच कुटुंब प्रमुखाची असते आणि या घरात सगळ्यात थोरल्या तुम्हीच आहात, तेव्हा हा तुमचाच मान आहे. असं कसं म्हणता की हो? अहो साहेब, रेवा म्हणते ते बरोबरच आहे. तुम्ही या कुटुंबात फक्त वयाने आणि हुद्द्याने मोठ्या नाही आहात, तुमचं कर्तृत्वही तेवढंच मोठं आहे. आणि त्यामुळे हा तुमचा मान नाहीये, तो तुमचा हक्क आहे. आणि मला नाही वाटत की अनयचं या बाबतीत काही वेगळं मत असेल.
बाबा माझं काय वेगळं मत असणार? हीच आऊसाहेबांची जागा आहे, यात काहीच वाद नाही. आऊसाहेब बसा. रीतीभाती पाळल्या गेल्याच पाहिजे तो, पण काही गोष्टी त्याच्या पलीकडे असतात. हे तुमचंच स्थान आहे आणि ते तुम्हालाच शोभतं. झाली आता संगीत खुर्ची खेळू. आता नाश्ता करायचा का? बरं, आम्ही अलखनंदांना भेटायला जातोय. आज भाऊबीज आहे. आम्ही बंधू आहोत त्यांचे. आम्ही गेलो तर आम्हाला वाटतं कोणाची हरकत नसावी. आम्ही त्यांना फक्त वाड्यातून बाहेर पडायला सांगितलं होतं, तेही त्यांच्या चुकीसाठी. त्यांना भेटायला आम्ही कधीच कुणाला बंदी केली नाही. दादासाहेब, आम्ही येतो आपल्या बरोबर. कपिला तर सकाळीच आपल्या भावाकडे निघून गेलेत आणि आमचे बंधू ते इथेच असतात. पण रमेश राव आहेत कुठे? सकाळपासून दिसले नाहीत कुठे. रेवा, आम्ही तुमचं बंधुत्व स्वीकारायला तयार आहोत. शपथ आहे, शपथ आहे आम्हाला तारकांची, सूर्याची, चंद्राची, मंदाची. मंदाची? मंदार आणि तुम्ही इथे काय करताय? अहो ऐका ना, आज या साडीवर मी हे फुल लावलं तर चालेल का? वा, छान आहे. लावा लावा, हेच फुल लावा. यामुळे तुमच्या सौंदर्यामध्ये एक विलक्षण भर पडेल. पण सध्या आम्ही फार महत्वाच्या कामामध्ये बिझी आहोत. आम्हाला डिस्टर्ब करू नका प्लीज. काय महत्वाचं का? हो. कुठलं? या भाऊबीजेला रेवाला आम्ही बहीण बनवणार आहोत. कोणाची? कोणाची म्हणजे? साक्षात आमची, दस्तूर खुद्द रमेश राजे यांची. तुमची? हा मग? वा, चांगलं आहे की. चांगलं नाही, चांगलंच आहे. मंदाराणी, कसं आहे, जी व्यक्ती राजगादीवर बसणार आहे तिच्याशी अत्यंत जवळचं नातं असणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे आपला मार्ग मोकळा होतो ना. हो, पण ती तुम्हाला भाऊ कसं मानेल? का? तुम्ही तिचे आजे सासरे आहात ना. नाही, मी तिचा मामा आहे. आणि सुद्धा मला मामाच म्हणतो. बरं, पण रेवाने तुम्हाला भाऊ मानल्यावर सगळा गोंधळ उडेल ना. कसा काय? शिबुआ, तुम्हाला ना सगळं समजावून सांगावं लागतं. बरं ऐका, तुम्ही रेवाचे मामा आहात. हा, आता तुम्ही तिचा भाऊ होणार म्हणजे आऊसाहेब रेवाची बहीण होणार. हो. म्हणजे आता सूर्यकांत राजे रेवाच्या बहिणीचा मुलगा, हा, बरोबर. म्हणजे भाचा. बरोबर, म्हणजे अनय रेवाचा नातू, अगदी बरोबर. म्हणजे रेवा त्याची आजी होणार. हो. अहो, मग आजी आणि नातू नवरा बायको कसे असतील? अरे हो, मंदाराणी, तुम्ही वाटेल तर काय बडबडताय? मी ना त्यांचा विचार करते. त्यांचा कोणाचा? त्यांचा म्हणजे नात्यांचा. हा, म्हणजे नात्यांचा जर असा गोंधळ उडाला तर वाड्यात किती गदारोळ माजेल. अरे हो, हे आमच्या लक्षात नाही. मंदाराणी, असं काही होणार नाही. आणि शेवटी नाती ही मानायची असतात. आणि गोंधळ उडाला तरी चालेल, मीच होणार रेवाचा भाऊ. आज वाड्यातले बरेच जण बाहेर गेल्यामुळे वाड्यात खूप शांतता आहे, नाही का? आज दिवाळी आहे ना, आणि वरून भाऊबीज, म्हणून सगळे एन्जॉय करतात. सणांची मजाच असते ना. नातेवाईकांचं भेटणं होतं, त्यांच्या घरी येणं जाणं होतं, नात्यांची गोडी वाढते. खरं सांगू तर इंडियात येऊनच मला हे सगळं कळलं. जर्मनीत असला कुठला तरी सण असतो हे पण आम्हाला माहित नव्हतं. बाय द वे रेवा, तुला कोणीतरी भाऊ आहे का? सख्खा नाहीये आणि नात्यातही कोणी भाऊ नाहीये मला. हा, पण एक भाऊ आहे जो आज संध्याकाळी इथे येणार आहे. आम्ही खास बोलावलंय त्याला. कोण आहे हा भाऊ? कळेलच संध्याकाळी. पाहिलं मंदाराणी, पाहिलं? कॉम्पिटिशन, आम्हाला स्पर्धा. हो ना, म्हणजे इथे तुमचा नंबर नाही लागणार. नाही ना मंदाराणी, शुभ बोला, शुभ. शुभ असू दे. आता हा कुठला भाऊ अचानक उगवला? कोण आहे, कोण हा भाऊ? शुभ. अहो अहो रेवा, आजी, जरा अनैराजेंना घेऊन तिकडे चलती. अगं इकडेच बोल ना, काय हरकत आहे? नाही ग, जरा काम होतं, चल ना तिकडं. अगं, टॉमेला, आई साहेब,
मेघदत्तराजे, तुमच्या सासूबाईंनी तुमच्यासाठी दिवाळीची खास भेट पाठवली आहे. घ्या. मॉमने पाठवलंय. काय आहे यात? बघ की उघडून. मला माहित नाहीये. हे काय आहे? बघ. मेघदत्तराजे, तुमच्या सासूबाईंनी तुमच्या आणि रोमेलाच्या नावानं फ्लॅट घेतलाय मुंबईत. वा, हा 3-4 करोडचा तरी नक्की असेल. नशीबवान आहात मेघदत्तराजे. सगळ्यांनाच हे असं सासर मिळतच असं नाही. पहिल्या दिवाळ सणाला जावयाला चांगली भेट देणं खूप महत्वाचं असतं, पण काही लोक फक्त परंपरा मोडणंच जाणतात. साव काकू, तुमचं काहीतरी काम होतं ना? नाही नाही, पुण्यांदा येते ना मी. अरे बोला ना, काय झालं? आणि ते मागे काय लपवताय तुम्ही? काय नाही हो. बघू. दिवाळी भेट आणली होती तुमच्यासाठी. मग त्यात लपवण्यासारखं काय? जास्ती काही नाही हो. वा नाही राजे, छान भेट मिळाली ना सासरकडून. छान. म्हणजे मेघदत्तराजेंना मिळाली तशी नाही, छोटीशीच आहे, पण मिळाली हे महत्वाचं. काय नाही म्हणजे अगदी काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी छोटस मिळालं तरी छानच ना. साव काकू, अहो वस्तूंच्या किमतीवरून माणसांच्या भावनांची पारख करणाऱ्या माणसांना याची किंमत नसेल. ही भेट आम्हाला लाख मोलाची आहे. आमच्यावर असलेली जबाबदारी, हल्ली घडणाऱ्या सगळ्या घटना, त्यामुळे या बाप्पांचा आशीर्वाद कुठल्याही करोडोंच्या वस्तूपेक्षा आमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. वस्तू विकत घेता येतात, पण आशीर्वाद बाजारात मिळत नाहीत ना. पण ही गोष्ट सगळ्यांनाच कळण्यासारखी नाहीये. अहो ऐका ना, काय आता हे काय करत बसलायत? लिस्ट अजून कोणाकोणाला बहीण बनवून घेता येईल याची? नाही हा, यावेळेस भावांची. काय? अहो काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे या भाऊबीजेला तुम्ही कोणाला तरी भाऊ बनवून घेणार आणि बहिणी भावाला ओवाळतात तसं त्या भावाला ओवाळणार? शी, कसं दिसेल हे? मंदार आणि मी लिस्ट बनवतोय रेवाच्या भावांची. तुमचं ना मला काही कळत नाहीये. आधी ती रेवा नकोशी म्हणून तिला त्रास द्यायला तिच्या मागे लागला होतात आणि आता तिचा भाऊच व्हायचंय म्हणून तिच्या मागे लागलाय. तुमचं ना सगळं विचित्र आहे बुवा. असू देच विचित्र. मला शोधून काढायचंय तो संभाव्य भाऊ कोण आहे ज्याने माझ्या आधी नंबर लावला रेवाचा भाऊ होण्यासाठी. नेहा, तुम्ही आता चंद्रसेन राजेंना ओवाळून घ्या. या चंद्रसेन राजे या या, आधी आम्हाला उठवा. अरे देवा, स्थानापन्न व्हा. टोपी पण. देवा, आम्ही ऐकलं होतं की तुमचेही कुणीतरी भाऊ येणार आहेत. कुठे आहेत की हो ते? हे बघा रेवा, जर नसेल कुणी भाऊ किंवा तुमचा भाऊ अचानक ड्रॉप आउट झाला असेल तर आम्ही आहोत. आम्ही आहोत ना. आम्ही हो तुमचे बंधुराज. आम्हाला गौरवच वाटेल त्याचा. आभार. बस.
रेवा, अगं तुझा भाऊ आला इथे. आधी यायला तयार नव्हता, पण मग मी रिक्वेस्ट केल्यावर आला शेवटी. दादा या ना. तुम्ही फटाके उडवायला जा. हं? ते बरे, हे इथे काय करतायत? आऊसाहेब, मी मोहन दादांना ओवाळणार आहे आज. देवा, या वाड्यात आजपर्यंत असं झालं नसेल आऊसाहेब, पण आता रेवाची सत्ता आहे. आता तिच्या समोर तुम्ही काय बोलू शकणार ना. आऊसाहेब, आपल्याकडनं कळत नकळत मोहन दादांसोबत जे काही झालं ते सगळं विसरून आता आपण पुढे जावं असं मला वाटतं. यामुळे गावकऱ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये एक छानसं नातं निर्माण होईल. पण माझं काही चुकत असेल तर मोहन दादा बसा. ठीक आहे. हा काय करतो इथे? अरे, तिकडे आमच्या विरोधात कोर्टाच्या पायऱ्या झिजवतोयस आणि इकडे आमच्या वाड्याची पायरी चढायला लाज नाही वाटते तुला? काकासाहेब, त्याला आम्ही बोलवलंय, मी आणि रेवानी. आज रेवा त्याला भाऊबीजेचं ओवाळणार आहे. नाही पण बाबा, रेवानी कोणाला ओवाळावं हा तिचा प्रश्न आहे. ह्यात आपण काही बोललं पाहिजे हे योग्य मला वाटत नाही. आणि या सगळ्याचा संबंध तुम्ही प्लीज राजगादीशी लावू नका. त्या पदाशी ह्या सगळ्याचा काहीच संबंध नाही. रेवा, रेवाताई, खूप केलं तुम्ही माझ्यासाठी, पण तुमच्या भावाकडे तुम्हाला ओवाळणी म्हणून द्यायला काहीच नाही. मोहन दादा, ओवाळणीसाठी का एक बहीण भावाला ओवाळते? उलट तुमच्या रूपाने एक मोठा भाऊ मिळालाय मला, ह्याचा खूप आनंद होतोय. कशाला लाजवताय? अहो, सरनोबतांच्या सुनबाई आहात तुम्ही. आम्हा गरिबांना इतकं महत्व दिलं तर. मोहन दादा, तुम्ही परत विसरताय ना? मी तुम्हाला याआधीही सांगितलंय, मी तुमच्यातलीच एक आहे. प्लीज मला असं परक समजू नका. आज एका बहिणीला तिच्या भावाला भेट द्यायची. मोहन दादा, हे घ्या. काय आहे? तुमच्या जमिनीचे कागद, दिवाळीची भेट म्हणून.